केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरवण्यात आलं। या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली। तिघांनी पुण्याच्या दादावरनं एकमेकांना चिमटे काढलेत। निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही काय झालं, दोन दादा म्हणाले, ते दोन दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही। ही साले काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी, तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही। माझ्या आधी ते पालकमंत्री होते। आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो। आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचं काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही, परत कोल्हापूरला पाठवायचं काय? तसं काय होणार नाही दादा, म्हणजे दादांचं तसं काय मनात नाहीये। पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील। दादा काही लोक दादागिरी करत नाही, पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते। नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास बचाव करण्यात आलाय। या मूर्तीचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले। उद्या रविवारी मेगा ब्लॉक घेऊन मुख्य आणि हार्बर मार्गावरती देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत। त्यामुळे ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। तसंच मुख्य मार्गावरील लोकल विलंबानं धावतील। ब्लॉक काळात पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याची चिन्हे। राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली असून मराठवाड्यात पावसाची तूट आहे। जुलै महिन्यात नाशिकमध्ये सर्वाधिक तर सोलापुरात सर्वात कमी पाऊस पडला। ठाणे ते बोरिवली दरम्यानचं अंतर 12 मिनिटात पार करता यावं यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला। या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ 5.26% काम पूर्ण झालंय, तर दुसरीकडे मात्र बोगद्याच्या बोरिवलीच्या दिशेच्या लॉन्चिंग शाफ्टचं काम अद्याप सुरू झालेलं नाही। बेस्ट उपक्रम पुन्हा एकदा निर्णायकी झालाय, तर बेस्टचे महाव्यवस्थापक SVR श्रीनिवास 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झालेत आणि याआधीच बेस्ट उपक्रमामध्ये येण्यास कुणीही अधिकारी उत्सुक नसताना आता हे पद पुन्हा एकदा रिक्त झालंय। ठाणे परिसरातील कचराकुंडीच्या हद्दीत ताणून टाकल्या प्रकरणी मुंबई महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे। एका ठिकाणी घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात मुंबई महानगरपालिकेनं कारवाईचा बडगाव करण्यास सुरुवात केली आहे। इंडिया आघाडीचे खासदार येत्या 8 ऑगस्टला केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत। याच दिवशी ते संसद भवन इथून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत। निवडणूक प्रक्रियेबाबत वारंवार निर्माण होणाऱ्या शंका, मतदार याद्यांमधली अनियमितता आणि स्वायत्त संस्थांवरील राजकीय हस्तक्षेप याविरोधात हा निषेध नोंदवला जाणार आहे। मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला। कुणालाही सोडणार नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिलाय। माणिकराव कोकाटे अनुभवी मंत्री आहेत, त्यांना खेळाचा चांगला अनुभव आहे, म्हणूनच त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण असं मंत्रिपद मिळालंय। पूर्वीचा अनुभव बघता ते योग्य न्याय या विभागाला देतील अशा शब्दात रोहित पवारांनी कोकाटेंना टोला लगावला। मंत्र्यांचे आका त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, कितीही सफेदी करायचा प्रयत्न केला तरी सरकार कलंकितच आहे अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली। माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरनं उचल मागणी केल्यामुळे लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। योगेश कदम यांनी सावली डान्स बारचा ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं हा केवळ बचावाचा भाग असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली, तर कारवाईपासून वाचण्यासाठी सारवासारव सुरू असल्याचं त्या म्हणाल्या। आमदार सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची पाहणी केली। चंद्रपूर ते मूल, चंद्रपूर ते बामणी आणि चंद्रपूर ते जाम या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले।
बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. शिवसेना उभाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे 10 प्रश्नांचे लेबल चिकटवलेला हार घालून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलं. चंद्रपूर शहरामध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची आई अम्मा जोरगेवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. गांधी चौकात हे स्मारक उभारलं जाणार असून या चौकाचं नाव बदलून अम्मा जोरगेवार असं नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेनं संमत केलाय. मात्र स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी स्मारकाच्या बांधकामाला विरोध केलाय. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. दौंडच्या यवतमधील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येते. सोशल मीडिया पोस्टवरून हा भडका उडालेला होता. आक्षेपार्ह पोस्टवरनं जाळपोळ करण्यात आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तणावपूर्ण शांतता आता निर्माण झाली आहे. यवतसोबतच परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दौंडच्या यवतमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येते. सोशल मीडियाच्या एका पोस्टवरनं भडका उडालेला होता. जाळपोळ झाली होती आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता तणावपूर्ण शांतता सध्या पुण्यातल्या दौंड इथल्या यवतमध्ये आहे. यवतसोबतच आजूबाजूच्या परिसराला आता पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलिसांची मोठी कुमक यवतमध्ये सध्या तैनात आहे. दरम्यान यवतमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून काही जण जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. आणखी एक मोठी बातमी. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच दादा भुसेंचे जावई वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या राहत्या घरी धाड टाकली होती. 29 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा इथल्या 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दरम्यान आता ईडीच्या तपासात भ्रष्टाचाराचं रेड कार्ड समोर आलंय. कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देताना प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये तर नगररचना उपसंचालक यांचे 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचं देखील ईडीच्या तपासात समोर आलंय. यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. यंदाच्या गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांच्या आतील गणेश मूर्ती